नमस्कार. 31st दिवशी मी बनवली होती पावभाजी. पावभाजी हा माझा फेव्हरेट पदार्थ आहे असं म्हटलं तरी चालेल. आईच्या हातची पावभाजी मला खूपच आवडते आणि मी म्हणून नेहमी जेव्हा पण पावभाजी बनवते, आईच्या टेस्टची पावभाजी बनवण्याचा प्रयत्न करते. ह्यावेळेस थोडी का होईना टेस्ट मॅच झाली होती. म्हणून म्हटलं ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी. सगळ्यात आधी मी एक कुकर घेतला. त्यामध्ये फ्लॉवर, बटाटे, टोमॅटो आणि कलरसाठी बीट चिरून टाकलं. त्यामध्ये थोडं टाकलं आहे मीठ आणि त्यानंतर टाकला आहे पावभाजी मसाला. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि कुकर जेव्हा लावला त्यावेळेस मी वाटाणे टाकायचं विसरली होती. मग मी परत कुकर उघडून त्यामध्ये वाटाणे टाकले आणि ती क्लिप मी घ्यायची विसरली. त्यानंतर मस्त असं 3 ते 4 शिट्ट्या देऊन आपल्या ज्या भाज्या आहेत त्या व्यवस्थित शिजवून घ्यायच्या. बघा अशा पद्धतीने शिजवायच्या आणि आता बघा किती मस्त मॅश झाल्या आहेत म्हणजे त्या व्यवस्थित शिजल्या आहेत. आता आपल्याला भाजीला तडका द्यायचा आहे. त्यासाठी मी एक कढई घेतली. कढईमध्ये तेल घेतलं. तेलाच्या ऐवजी तुम्ही पूर्णपणे तुपाचा किंवा बटरचा वापर करू शकता. मी त्यामध्ये थोडंसं चवीसाठी गावरानी तूप टाकलं होतं. त्यानंतर मी त्यामध्ये टाकला आहे कांदा, लसूण आणि आल्याची पेस्ट. कांदा जो आहे तो मी बारीक चिरून घेतला आहे. आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि कांदा जोपर्यंत गोल्डन ब्राउन होत नाही तोपर्यंत त्याला व्यवस्थित शिजू द्यायचं. त्यानंतर मी त्यामध्ये टाकला आहे शिमला मिरची. शिमला मिरची बारीक चिरून घ्यायची आणि ती व्यवस्थित मिक्स झाली की नंतर त्यामध्ये टाकायचं आहे बारीक चिरलेला टोमॅटो. आता हे जे मिश्रण आहे ते शिजण्यासाठी मी त्यावर थोडा वेळ झाकण ठेवलं होतं. 5-1 मिनिटं झाकण ठेवायचं. आता भाज्या व्यवस्थित शिजल्या आहे हे चेक करून घ्यायचं. त्यासाठी आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. भाज्या व्यवस्थित शिजल्या आहे असं समजलं की त्यामध्ये आपल्याला पावभाजी मसाला टाकायचा आहे, हळद टाकायची आहे आणि हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता बघा शिजवल्यानंतर त्याला व्यवस्थित तेल सुटलं आहे. आता ह्या स्टेजला आपल्याला त्याच्यामध्ये मॅश केलेल्या ज्या भाज्या आहेत त्या टाकायच्या आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित मिक्स झालं की पाण्याची कन्सिस्टन्सी चेक करून आपल्याला लागेल तेवढं पाणी आपण भाजीमध्ये टाकून द्यायचं आहे आणि मग त्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे चवीसाठी मीठ. आता हे मीठ टाकताना आपण लक्षात घ्यायचं की भाज्या शिजवताना सुद्धा आपण त्यामध्ये मीठ टाकलं होतं. त्यामुळे प्रमाणात मीठ टाकायचं. त्यानंतर त्यावर टाकायचं आहे आपल्याला गावरानी तूप. तुपाच्या ऐवजी तुम्ही इथे सुद्धा बटरचा वापर करू शकता. त्यानंतर मस्त असे मी पाव गरम करून घेतले. भाजी ही तयार होती. पावांना सुद्धा मी व्यवस्थित तूप लावून मस्तपैकी क्रिस्पी गरम केलं होतं. त्यानंतर मग प्लेट सजवून घेतली. त्यासाठी पावभाजी घेतली, पाव ठेवले, कांदा आणि सोबत लिंबू. हे जे कॉम्बिनेशन आहे ते एकदम सुंदर आहे. अशा पद्धतीने पावभाजी बनवून बघा, खूप छान लागते. आणि अजून टेस्ट एन्हान्स करण्यासाठी मी त्यावर टाकलं होतं चीज. अशा पद्धतीने पावभाजी एकदा नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया उद्या. बाय.